हे मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज दिवसभरात आपले हे दोन्हीची पिल्लं आहेत. तर मी बाहेर होतो, तर सकाळी व्यवस्थित फिडिंग घेत होती पिल्लं, पण नंतर मला घरातून फोन आला. दुपारी एक लहान जे वीक पिल्लं होतं ते आधी मेलं थंडीमुळे, आणि त्याच्यानंतर बघा आत्ता एक थोड्या वेळापूर्वी ह्याने जीव सोडला. तर पाऊस खूप असल्यामुळे वातावरण खूप थंड आहे आणि पिल्लूही खूप लहान होते. ॲक्च्युली टोटल 4 पिल्लं होती, झाडावरून खाली पडली होती आणि 2 तर आधीच वारले होते आणि बहुतेक ह्यांना पण काहीतरी इंटरनल इजा झाली असावी. तर ते 2 दिवस व्यवस्थित 2-4 दिवस आपल्याकडे होते. तर काही दिवस हे आपल्याकडे होते, चांगली वाढी होती. पण हे बघा मित्रांनो, तर हे जीव सोडलेला आहे ह्या पिल्लांनी. दुसऱ्या पिल्लांनी दुपारी जीव सोडला होता. मला फोन आला होता की असं झालेलं आहे म्हणून. मग त्याला जास्त वेळ ठेवता येत नाही म्हणून ते आपण त्याला पुरलेलं आहे. आपण आता ह्यालाही आपण तयारी करतो आणि ह्याला एका झाडाखाली आपण हे करूयात, पुरून देऊयात. तर मित्रांनो, पिल्लं हे मिल्क फिडिंग बेबीज होते, खूप अवघड आहे सांभाळायला. वातावरण खराब असल्यामुळे ह्यांचा थंडीमुळे जीव गेलेला आहे. तरी आपण गरम ठेवण्यासाठी रुई, कापड ह्या सगळ्या गोष्टीची सोय केली होती. बॉक्सही ठेवला होता, पण तरीही पिल्लं वाचू शकली नाही आहेत. दोन्ही पिल्लांचा जीव गेला. ह्या पिल्लाचा आत्ता गेला. मी मगाशीच घरी आलो आणि फिडिंग दिल्यानंतर बघतो तर आता हे पिल्लू मेलेलं आहे. याच्यासोबतचं एक पिल्लू होतं ते दुपारीच मेलं होतं. व्हिडिओ बनवता नाही आला त्याचा, पण हे आता जीव गेला आहे. खूप वाईट वाटतंय. या पिल्लाची चांगली वाढ होती. दुसरं पिल्लू तर थोडंसं वीकच होतं. मला त्याची काही गॅरंटी वाटत नव्हती जगल म्हणून, पण ह्याच्यावर मला खूप विश्वास होता की हे राहील, जगल. पण बहुतेक थोड्या वेळापूर्वी म्हणजे दुपारी पहिला पिल्लू वारला आणि बहुतेक त्याच्याच आठवणीमध्ये ह्याने जीव सोडला असं वाटतं. याच्यासाठी आपण सेटअपही बनवला होता पिल्लांसाठी, पण सेटअप बनवलाय पण पिल्लांनी जीव सोडला. हा सेटअप बनवला होता आपण आणि लवकरच त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये आपण स्क्वेरलची पिल्लं सोडणार होतो. पण आज घरी जसं आलो तर मला कळालं की एक पिल्लू दुपारीच वारलं होतं आणि आता हे पिल्लू जे आहे ते आत्ता वारलं आहे. खूप वाईट वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या कुंडीमध्ये आपण त्याला हे करतोय, पुरतोय. हा असं सुंदर सेटअप बनवला होता आपण त्यांच्यासाठी की जेणेकरून त्यांना एक नॅचरल एन्व्हायरमेंट भेटेल. पण दोघांनीही जीव सोडला आहे आजच, एकाच दिवसात. एकाने दुपारी आणि दुसऱ्याने आत्ता जस्ट. खूप वाईट वाटतं मित्रांनो. ज्यांच्यासाठी सेटअप बनवला होता तेच आता या जगात नाही राहिलं. सेटअप हा मोकळाच राहून गेला.